भी आजकल हो गए हैं स्टार टीचर्स, यूट्यूब वाले स्टार टीचर्स, जिनको कुछ जानना ना कौड़ी, कभी ब्लैक बोर्ड लेकर कुछ एक्सप्लेनर बनाते हैं, खाली व्यूज बटोरते हैं, उटपटांग ग्रैब्स लिखते हैं और उसके बाद से अपने आप को इतना महारथी समझने लगते हैं कि कुछ लोग उनको फॉलो करने लगते हैं उनके तमाशे की वजह से, और फिर वो जाकर जहां पर जो आता है वो बोलते हैं और उसके दम पर फिर वो पैसे वसूलते हैं, छात्रों से वसूलते हैं। ये सबसे बड़ी चिंता की बात है। ये जो एक्सप्लेनर बनाने वाले यूट्यूबर्स हैं और जो शिक्षक हैं उनमें फर्क है, वो फर्क सबको समझना पड़ेगा। ये जो आकर पैसों के लिए अपना धंधा बना रहे हैं एजुकेशन को, वो एक तरफ है, और इसी वजह से स्कूल्स, कॉलेजेस, यूनिवर्सिटीज में पढ़ाई नहीं होती है। बच्चों से कह दिया जाता है कि भैया तुम कोचिंग सेंटर कोई ज्वाइन कर लो तभी तुम क्रैक कर पाओगे। ये कैसी व्यवस्था में हम जी रहे हैं? ये बहुत बड़ा सवाल है। आज हमारे साथ हा व्हिडिओ बघितला, याच्यामध्ये बरळणारी व्यक्ती सगळ्यांना माहित असेल, आज तक न्यूज चॅनलची न्यूज रिपोर्टर अंजना ओम कश्यप काय म्हणते शिक्षकांबद्दल? ते युट्यूब वरती शिकवणारे जे शिक्षक असतात म्हणे ते स्वतःला स्टार समजतात आणि हे शिक्षक लोक कुठल्याही पद्धतीचे चुकीचे आलेख दाखवतात आणि आलेख दाखवून या ठिकाणी व्ह्यूज मिळवतात, व्ह्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळतात आणि शिक्षणाचा बाजार मांडतात। सरकारला एकही प्रश्न विचारण्याची यांच्यामध्ये हिंमत नाहीये। यांना दलाल मीडिया म्हणून ओळखलं जातं आणि हे आजच्या युट्यूबवर शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दल हे भाष्य करताय। आता यांचं जर बघितलं मित्रांनो तर एकही शब्द टेलिप्रॉम्प्टर शिवाय यांना बोलला जात नाही आणि जो शिक्षक शिकवतोय इमान ईदबारे रक्ताचं पाणी करतोय, युट्यूबला फ्री सेशन देतोय, विद्यार्थ्यांचं एक प्रकारे भवितव्य घडवतोय। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अर्थ असा होतो की यांनी कुठेतरी जनतेला जागरूक केलं पाहिजे। आज ती मीडिया पूर्णपणे दलाल झालेली आहे आणि बाकीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आजचे असणारे युवक आहे ते सत्यस्थिती मांडताय। नीटचे पेपर फूट झाला, एवढ्या मोठ्या प्रकरण गाजलं, यांची हिंमत झाली नाही की नेटच्या पेपर फुटी प्रकरणी त्या विषयाशी संलग्नित असणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा मागावा। भारतामध्ये दिवसेंदिवस बलात्कार, अत्याचार, विविध प्रकारच्या चुकीच्या घटना, सद्यस्थितीची असणारी आर्थिक कंडिशन याच्यावरती बोलण्यासाठी यांना वेळ नाहीये। पण झारमुरी किती फेमस आहे, मेलडी एवढी चॉकलेटी का आहे, अशा प्रश्नामध्ये धन्यता मानून प्राईम टाइम आणि मिळवणारी ही यांची टीम दलाल मीडिया व्यतिरिक्त दुसरं काही नाही। शिक्षकांना बोलताना, शिक्षकांवरती बोलताना थोडंसं भान आपण ठेवलं पाहिजे, याची जाणीव यांना असली पाहिजे। आणि आज संपूर्ण जगामध्ये, भारतामध्ये आपली छितू करण्यामध्ये यांचं जे महत्वाचा रोल राहिला आहे तो कुठेही लपलेला नाही। तर इथून पुढे शिक्षणाचा बाजार म्हणण्यापेक्षा तुम्ही जो काही लोकशाहीचा बाजार मांडलेला आहे, चौथ्या स्तंभाचा बाजार मांडलेला आहे, याच्यावरती देखील विचार होणं गरजेचं आहे। आता या महामाईंबद्दल तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये काय व्यक्त व्हायचं ते बिंदास व्यक्त व्हा, परंतु शिक्षकांना, खास करून युट्यूबच्या शिक्षकांना, ऑनलाईन शिक्षकांना नाव ठेवण्याचा या महिलेला 1% अधिकार राहत नाही। धन्यवाद।